मात्र बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे। नुसते रस्ते पूल बांधून शहरं विकसित होत नसतात। शहरांच्या उभारणीकडे कुणाचंही लक्ष नाही। फोडाफोडीचं राजकारण सुरू आहे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारवर हा निशाणा साधलेला आहे। शिवाय नरेंद्र मोदी यांच्यामुळेच भाजप टिकून आहे। फोडाफोडीचं राजकारण हे अमित शहांचं राजकारण आहे असं सुद्धा राज ठाकरे यांनी अमित शहांवर गंभीर आरोप करताना म्हटलंय। नुसते रस्ते आणि पूल यातनं शहरं उभी होत नसतात। आपल्याकडे डेव्हलपमेंट प्लॅन येतो पण टाउन प्लॅनिंग होत नाही आणि त्याच्यामुळे कुठेही रस्ते बांधा, तर किती उंचावरती बांधताय, त्याच्यात पाणी कसं जातंय वेगळा विषय आहे। कोणाचं लक्षच नाही हो। फोडाफोडीचं राजकारण, राजकारणाचा पैसा, पैशाबंद राजकारण एवढंच फक्त सुरू आहे महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये। पत्त्याचा बंगला करायचं ना पूर्वी पत्त्याचा, तसा हा उलटा आहे। त्याच्या खालचा जो पत्ता आहे तो नरेंद्र मोदींचा आहे। तो एकदा सटकला की सगळं कोलॅप्स आहे। कळलं का? आज ठीक आहे, ते त्याला तुम्ही भक्त म्हणा, काही म्हणा, काही असतील गोष्टी, परंतु जे काय आज टिकून आहे ते नरेंद्र मोदींवरती टिकून, या बाकीच्यांवरती नाहीये। आणि अशा गोष्टींमध्ये तुम्ही ज्या प्रकारचं भयानक राजकारण करतात, खेळतात, हे त्यांनाही अंगाशी येणार आहे। राज ठाकरे यांचं हे वक्तव्य आपण बघितलं। फोडाफोडीचं राजकारण सुरू आहे आणि राजकारणातून पैसा एवढंच सुरू आहे असं राज ठाकरे म्हणाले।